नमस्कार. सुलभात रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथे कुकरच्या डब्यामध्ये 5 ते 6 बटाटे या पद्धतीने कट करून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. दुसऱ्या कुकरच्या डब्यात देखील याच पद्धतीने आपल्याला 5 ते 6 बटाटे घ्यायचे आहेत कट करून स्वच्छ धुवून, आणि कुकरमध्ये कुकरची जाळी टाकून 1 ग्लास पाणी टाकून बटाट्याच्या डब्यामध्ये आपल्याला फक्त अर्धा ते पाव ग्लासच पाणी टाकायचं आहे आणि मिडियम फ्लेमवर 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तोपर्यंत इथे मी 5 ते 6 मिरच्या, 1 इंच आलं, धने, जिरे आणि ओवा प्रत्येकी 1-1 चमचा घेतलेला आहे. हे सगळं वाटण करून घेतलेलं आहे. आणि दुसरीकडे मी गव्हाचे पीठ घेतलेले आहे. त्यामध्ये चवीपुरते मीठ टाकून छान आपल्याला भिजवून घ्यायचे आहे. जास्त घट्ट भिजवायची नाही आहे कणिक, थोडीशी सैलच ठेवायची आहे. या पद्धतीने जास्त घट्ट न भिजवता सैलसरच भिजवायची आहे. पाहू शकता या पद्धतीने पूर्ण कणिक भिजवून घेतलेली आहे आणि ही आपल्याला 15 ते 20 मिनिट झाकून मुरवण्यासाठी ठेवायची आहे. छान भिजल्या जाते कणिक ही. आणि तोपर्यंत बटाटे देखील छान उकडून झालेले आहेत. थंड करून घेतल्यानंतर सोलून घ्यायचे आहेत हे बटाटे. 4 ते 5 मिनिट थंड करून घेतलेले आहेत. आणि बटाटे पूर्ण सोलल्यानंतर आपल्याला पूर्ण बटाटे किसून घ्यायचे आहेत किसणीने. या पद्धतीने पूर्ण बटाटे किसून घेतल्यानंतर बाकीचे आपल्याला मसाले देखील या बटाट्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. जसे की आपण करून घेतलेलं वाटण आहे, कोथिंबीर, पुदिन्याची पानं, या पद्धतीने सगळे बटाटे मी किसून घेतलेले आहेत. आपण आता यात मसाले टाकून घेणार आहोत. हळद अर्धा चमचा, मिरची पावडर 1 चमचा, धना पावडर 1 चमचा आणि कोथिंबीर भरपूर टाकून घ्यायची आहे. पुदिन्याची पाने देखील कट करून घेतलेले आहेत मी इथे, ते देखील टाकून घ्यायचे आहेत. आणि आपण करून घेतलेले वाटण आहे ते देखील टाकून घ्यायचं आहे. चवीपुरते मीठ इथे टाकून घ्यायचे आहेत. आणि हे पूर्ण मिक्स करून घेतल्यानंतर आपण पुढे काय करायचे ते पाहणार आहोत. हो, आणि एक गोष्ट राहिली यात टाकायची, कसुरी मेथी. ती छान क्रश करून घेतलेली आहे आणि ती देखील टाकून घेतलेली आहे. या पद्धतीने सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर कणिक देखील छान भिजलेली आहे. छान भिजलेली आहे कणिक, पाहू शकता. आपण आता याचे बारीक बारीक गोळे करून घेणार आहोत. आधी तेल लावून व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे कणिक. छान मळून घ्यायची आहे आणि बारीक गोळे करून घ्यायचे आहेत. बारीक गोळे करून घेतल्यानंतर आपण स्टफिंगचे गोळे देखील करून घेणार आहोत. एक लक्षात घ्यायचं आहे, इथे कणकेपेक्षा डबल स्टफिंग पाहिजे आपल्याला. आणि कणकेचा गोळा छान गव्हाच्या पिठामध्ये बुडवून घ्यायचा आहे. या पद्धतीने आपण मोदकाला जशी पारी करतो त्या पद्धतीने पारी करून घ्यायची आहे. आणि आता स्टफिंग भरून घेणार आहोत. पाहू शकता गव्हाच्या पिठापेक्षा डबल घेतलेलं आहे मी इथे सारण, आणि ते देखील गव्हाच्या पिठामध्ये बुडवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला पराठा छान होईल आणि सारण सगळीकडे काठोकाठ जाईल. या पद्धतीने सारण आत ढकलायचं आहे आणि कणिक अशी वरती घ्यायची आहे व्यवस्थित, आणि जास्तीची जी कणिक असेल ती काढून ठेवायची आहे. या पद्धतीने तोंड व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे आणि अलगद हाताने दाबायचं आहे. गव्हाच्या कोरड्या पिठामध्ये बुडवून घ्यायचं आहे. या पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आधी असं करून घ्यायचं आहे.
आणि आता आपण कोरड्या पिठामध्ये बुडवून लाटून घेणार आहोत. अलगद हाताने लाटायचं आहे, जेणेकरून पराठा फुटणार नाही. या पद्धतीने पाहू शकता. थोडंसं पीठ इथे वरतून लावून घ्यायचं आहे आणि आलटून पालटून जरी लाटला तरी चालेल, पण अलगद हाताने लाटायचं आहे. पाहू शकता छान काठोकाठ सारण आपलं भरलेलं आहे. आणि दुसरीकडे मी तवा देखील तापत ठेवलेला आहे. आपण आता हा पराठा तव्यावर भाजून घेणार आहोत. सुंदर झालेला आहे पराठा, पाहू शकता. आता तव्यावर टाकून घेतल्यानंतर 2 मिनिटानंतर बारीक बारीक बबल आल्यानंतर उलटून घ्यायचं आहे. आणि पाहू शकता छान सुंदर फुगून येतोय पराठा. अर्धा चमचा तूप लावायचं आहे. तुम्हाला जर बटर लावायचं असेल तर बटर देखील लावू शकता. छान खरपूस भाजला जातो पराठा. आता दुसरा पराठा देखील लाटून घेत आहे. त्याच पद्धतीने या पद्धतीने हाताने केलं तर व्यवस्थित स्टफिंग व्यवस्थित सगळीकडे पोहोचल्या जातं, लागल्या जातं पराठ्याला. छान खरपूस झालेला आहे पराठा, पाहू शकता. आता दुसरा देखील पराठा लाटून दाखवत आहे. तो देखील अलगद हातानेच लाटायचा आहे. या पद्धतीने पराठे केल्यानंतर सुंदर होतात. पाहू शकता काठोकाठ पराठा छान भरलेला आहे आणि तो देखील शेकून घेत आहे. छान बारीक बारीक बबल आल्यानंतर उलटून घ्यायचा आहे. सुंदर पराठा होतोय. काय बहारदार दिसतोय पराठा म्हणून सांगू. आणि टेस्ट एकदम भारी लागते या पद्धतीने पराठा केल्यानंतर. खरपूस भाजून झालेला आहे, पाहू शकता. दुसरा देखील पराठा छान तयार झालेला आहे. या पद्धतीने पराठे केल्यानंतर बिलकुल फुटणार नाहीत आणि काठोकाठ सारण भरले जाईल पराठ्यामध्ये आणि टेस्ट एकदम भारी लागेल. आहा, काय बहारदार दिसतोय म्हणून सांगू. एकदा नक्की करून पहा या पद्धतीने. सुंदरच होतात पराठे. याच पद्धतीने सगळे पराठे मी करून घेतलेले आहेत, पाहू शकता. टम्म फुगला जातो पराठा आणि वरतून तूप लावल्यानंतर काय खरपूस भाजला जातो म्हणून सांगू. एकदम सुंदर. आणि त्यासोबत पुदिन्याची चटणी देखील केलेली आहे. आणि तुम्हाला जर वाटत असेल तर दही देखील इथे खाऊ शकता. सुंदर झालेलं आहे. याच पद्धतीने करून पहा आणि तुमची रेसिपी कशी झाली हे नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिली त्याबद्दल खूप 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 धन्यवाद.